तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। भिगवण उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांचा संताप उसळला। शेतकऱ्यांनी बाजारात आपला शेतमाल आणल्यानंतर तो व्यापाऱ्यांकडून घेतला न गेल्यानं असंतोष पसरला। या पार्श्वभूमीवर माजी उपसभापती पराग जाधव स्वतः बाजार समितीमध्ये दाखल झाले आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या भाषेतच सुनावले। जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, शेतकऱ्यांचा सन्मान राखला पाहिजे, त्यांच्या घामाच्या किमतीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही। घटनेनंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता, मात्र अखेरीस चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदीसाठी सकारात्मक भूमिका घेतली। भिगवण बाजार समितीतील ही घडामोड सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। बाबा तुम्ही कुठून आला, तुमचं गाव काय, तुमचं नाव काय, नेमकं काय प्रकरण होतं? आमचं गाव, म्हणणं काय आता सरकारला? आमचं गाव दौंड तालुक्यातील काळेवाडी। नाव सांगा। रावसाहेब नामदेव गायकवाड, शेतकरी मी एक। आणि आज मका आणली बाजारात। काल विचारलं शेटला, म्हणलं उद्या मार्केट चालू काय, तर म्हणले चालू आहे। मग आम्ही इथं आल्याच्या नंतर त्यांनी मार्केट अचानक बंद केलं। कुठलं मार्केट? कुठं? भिगवण, इंदापूर तालुक्यात भिगवण उपबाजार मार्केट आहे ती। आणि अचानक त्यांनी आज इथं आल्यानंतर 10 वाजता मार्केट सांगितलं, गाड्या खाली करू नका, तुमचा माल काय आज आम्ही विकलो जाणार नाही। अचानक सांगितलं, मला शेतकरी काय करीन बरं? एक तर आधीच पावसाने बेजार झालाय, वाला दुष्काळ पाळलाय, आणि त्यात हा 10-5 रुपयाचं होणार ती बी आज ह्यांनी हाणून पाळलं माल आमचा। मग ह्याच्याकरता आम्हाला एकच विनंती कृषी मंत्री मामांना की तुम्ही जाती लक्ष घाला, या पर्यंत चांगलं ध्यान द्या, एवढीच आमची विनंती। प्रकरण काय नाही, आज रविवार शेतकरी मार्केटला माल घेऊन आलेले होते। बाजार समितीने कुठलीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता ज्यावेळेस गाड्या मार्केटमध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की गाड्या काय खाली करू नका, आमची मीटिंग होणार आहे। आणि मीटिंग झाल्यानंतर सांगितलंय आम्हाला बाजार समिती काही सुविधा पुरवत नाही, त्याच्यामुळं आम्ही काय माल खरेदी करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालाची सोय करा। ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की शेतकऱ्यांच्या मालाचं भाव पाडण्याचं कारण सध्या सुरू झालेलं आहे व्यापाऱ्यांकडून। त्याच्यामुळे ती एक विनंती कृषी मंत्र्यांना की त्यांच्यावर थोडीशी लक्ष असू द्या आणि शेतकरी जागला तरच व्यापारी जागणार आहेत, हे बी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। सध्या आता मालाला पूर्वी हमी भाव किती होता, किती भाव होता? 2400 रुपये मकाचा हमी भाव आहे, पण हे मका 2000, 1800, 1700 घेताना आज बाजार पाडून ही मका 1400-1500 रुपयांनी घ्यायचं, ह्यांचं षडयंत्र चालू आहे व्यापाऱ्यांचं। त्याच्यामुळे त्यांनी मुद्दाम होऊन कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजारभाव बंद केलेत। आज इंदापूरच्या भिगवणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजार समितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांसोबत आज नेमकं काय घडले? संपूर्ण शेतकरी तुम्ही आज एकत्र जमला, नेमकं काय प्रकरण आहे? इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा हा भिगवण उपबाजार आहे आणि दर रविवारी इथे आठवडा बाजार भरला जातो। आणि आज भुसार मालाचे जे लिलाव असतात अचानक व्यापाऱ्यांनी बंद केले। गेल्या आठवड्यात दिवाळी सणामुळे या ठिकाणी लिलाव बंद असल्याचं सर्वांना जाहीर निवेदन दिलं होतं, परंतु काल 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना फोन करून आजच्या रविवारी माल आणण्याचं व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं। आणि आज अचानक माल इतक्या प्रमाणात मार्केट कमिटीमध्ये आला, जवळजवळ 500 वाहनं आणि मका, उडीद अशा भरपूर पिकांचं माल या ठिकाणी आला होता, परंतु अचानक व्यापाऱ्यांनी निलाव बंद केला। निलाव बंदचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाजार समितीकडनं व्यापाऱ्यांना काही सुविधा पुरवल्या जात नाहीत, म्हणून आम्ही निलाव बंद करत आहोत। परंतु व्यापाऱ्यांनी अशी अडमुठीपणाची भूमिका घेणं अतिशय निंदनीय आहे, कारण की अगोदर त्यांनी पूर्वकल्पना द्यायला हवी होती, त्यांना विचारून शेतकऱ्यांनी माल आणला होता। आज खरोखर शेतकऱ्यांची मुद्दामून अडवणूक व्यापाऱ्यांनी केली, त्याबद्दल आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यात लक्ष घालण्याची नितांत गरज आहे। तुम्हाला काय वाटतं बाबा? आम्हाला ही जी बाबा नाव सांगा, तुमचं गाव सांगा, नेमकं काय प्रकरण आहे? माझं नाव आला होता, कोणता माल घेऊन आला होता? माझं नाव शंकर तुळशीराम वाळके, माझं गाव काळेवाडी, दौंड तालुक्यातील काळेवाडी। मकाचं पीक घेऊन आलेले आणि कृषी मंत्र्यांना एकच विनंती, कृषी मंत्र्यांना त्यांचा मतदारसंघ आहे आणि शेजारच्या तालुक्याचा जर असा अपमान तुमच्या कारकिर्दीत जर होत असेल तर हे चांगल्या गोष्टी नाहीत। आम्ही या भिगवण मार्केटला परत धिक्कार टाकू, परत मार्केटला सुद्धा कधी येणार नाही, याची सुद्धा आम्ही शेतकरी जबाबदारी। आम्ही कुठल्या जिथं जाय ती कुठं माल विकता येईल त्या ठिकाणी नेऊन माल विकू, पण भिगवणच्या मार्केटमध्ये जर असा गोंधळ घालीत असेल, आज भाड्याने वाहनं करू मका ही पिकं आणलेली इथं
आणि त्याची व्यवस्था अशी का हातराय काय नाही, पांघराय काय नाही, ह्या समस्या शेतकऱ्याला सांगून जमत आहेत का? ही कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याची तयारी करावा. आमच्याकडून ट्रॅक्टर आज मार्केटमध्ये सरत तर त्याचं सेल्स घेते, या पट्टे वसूल करते, या वाहनात तुमचा एवढा माल आहे, एवढे पिशवी तुमची एवढी पट्टी तुम्हाला बसती, ही पैसे घेऊन मग ही शेतकऱ्याला सुविधा नको करायला. कुठली सुविधा नाही, काय नाही. शेतकऱ्याला जेवढं पिळून करता येईल तेवढं पिळून घेते. ती व्यापाऱ्यांच्या काही गोष्टी खऱ्या नाहीत. तर बर्ने मामांनी त्यांना विनंती आहे, शेतकऱ्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा आणि तुमचं जरी व्यापारी जवळचं असलं तरी त्यांना बी एवढं बघायला धरून लागा. काय सांगाल भाऊ, तुमचं नाव सांगा आणि तुमचं गाव सांगा, काय घडलं होतं, काय प्रकरण आहे नेमकं, आता तुम्हाला प्रशासनाला काय सांगण्यात तुमचं? मी बाबासाहेब बृहस्पती गायकवाड, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणाहून गाव काळेवाडी या ठिकाणाहून मी माझा माल 70 क्विंटल मका घेऊन आलेलो. आणि इथं आल्याच्या नंतर 4 तालुक्यातून 5 तालुक्यातून लोक आलेली आमच्या मुलाखती झाल्या आणि त्यांनी ठरवलं की माल आज काय निलाव बंद आहे, तुम्ही तुमची व्यवस्था मालाची करा किंवा बारामतीला न्या. बरं, बारामतीला न्यायची आम्ही तयारी दाखवली, आम्ही पदर भाडं अनेक भरू म्हणले, पण तिथं मार्केट काय निघत, तर तिथल्या मार्केटची आम्ही गॅरंटी देणार नाही म्हणले. तिथं जे काय उद्या निघन मग 1400 निघू, 1500 निघू, आणि मग ह्या पद्धतीने असेल तर तुम्ही आणा, नाही तुमच्या घरी नाही. आता घरी न्यायचा माल की पुन्हा भाडं द्यायचं, परत मार्केट चालू झालं परत आणायचा, ही कितपत शेतकरी कसा दम धरत, फार मोठी अडचणी समस्या. तुम्ही मार्केट कमिटीच्या आतमध्ये आला त्यावेळेस तुम्ही मार्केट कमिटीची पावती केलेली आहे का? पावती केलेली. पावती केली. आता त्या ट्रॅक्टरवाल्या बरोबर गेले, ट्रॅक्टरवाले. हो. मग हे मार्केट आज चालू का बंद हे तुम्हाला माहिती होतं? नाही, आम्ही फोन करून रेकॉर्ड आहे फोन मध्ये, व्यापाऱ्यांना फोन केलेले. काय म्हटले व्यापारी? रविवारी बिग वन चालू आहे, सोमवारी बारामती चालू आहे, तुम्ही मला आणू शकता म्हणजे. मग इथं आल्यानंतर काय घडलं? तिथं आल्यावर त्यांचाच गोंधळ 2 तास गोंधळ चालला होता. सगळं आम्ही बी त्यात सहभागी झालो, पण ते काय नाही आम्हाला कोणी जुगारलं आणि त्यांचे ते विषय त्यांनी सांगितलं. पावत्या तयार करत असताना तुम्हाला तिथे सांगितलं गेलं का? तिथं आम्हाला तिथं येऊनच दिलं नाही. तिथं त्यांची कुठं मिटिंग होती त्या ठिकाणी आम्हाला येऊन दिलेलं नाही. आम्ही आमच्या मालापाशी थांबलेलो. आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, बिग वन. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.